नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अंकिता गायकवाड, व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या शेतकरी सेवाभावी संस्थेमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण बघत आहोत की शेतीपूरक जोडधंद्याची मालिका शेळी पालन भाग 4। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेळी पालनाचे फायदे, शेळी पालन अपयशी ठरण्याची काय कारणे आहेत, तसेच शेळी पालनातील आव्हाने, विक्री व्यवस्थापन, शासकीय योजना, वार्षिक खर्च, उत्पादन आणि यशस्वी शेळी पालन उद्योजक जे आहेत तर ते त्यांचे मोबाईल नंबर आणि त्यांचा यशस्वी झालेला प्रवास। तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ते आपण शेळी पालन भाग 4 या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेळी पालनाचा फायदा म्हणजे की बेरोजगारीवर उत्तम पर्याय किंवा उत्तम उपाय म्हणता येईल। आपल्या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो की या भागामध्ये रोजगार उपलब्ध होत नाही, तर जिथं कुठे रोजगार ज्यांना उपलब्ध होत नाही तर त्यांच्यासाठी हा एक खूप चांगला व्यवसाय आहे। तसेच कमी गुंतवणुकीमध्ये जास्त नफा देणारा, तसेच हा एकमेव व्यवसाय जो आहे तर तो शेतीवर आधारित आहे। तर जितके कमीत कमी गुंतवणूक करता येईल, तुम्ही याच्यामध्ये एक शेळी देखील घेऊ शकता, 2 शेळ्या घेऊ शकता। तर जितकी कमीत कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय तुम्हाला सुरू करता येतो। तसेच सतत हवामान बदल, दुष्काळ, ओला दुष्काळ आणि अचानक वातावरणातील बदल, तर जे काही अचानक वातावरणामधील बदल होत आहेत तर त्या वातावरणातील जर बदल झाले त्यानुसार जर आपण आपल्या शेळ्यांची, करड्यांची जर काळजी घेतली तर मग तिथे आपलं काही नुकसान होत नाही। तर हा एक शेळी पालनाचा खूप चांगला फायदा आहे। तर कमी जागा व कमी मेहनतीमध्ये जास्त उत्पन्न, शेळी पालन हा जो व्यवसाय आहे तर तो सुरू करण्यासाठी देखील कमी जागा लागते, तसेच याच्यामध्ये मेहनत देखील कमी आहे। तर हा जो व्यवसाय आहे तर कमी मेहनतीमध्ये जास्त उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे। तसेच शेळी व्यवस्थापनामध्ये कमी अडचणी, तसेच रोगराईचे प्रमाण कमी आहे। जर रोगराईचे प्रमाण म्हटलं तर मी तुम्हाला सांगितलं प्राथमिक आजारावरती तसं सांगितल्याप्रमाणे लक्ष देत चला। तसंच दुसरी गोष्ट म्हणजे की शेळ्यांचं लसीकरण करत चला, याच्यामध्ये रोगराईचे प्रमाण देखील कमीच आहे। तर शेळी ही जी आहे तर ती लवकर वयात येऊन दर 7 महिन्याला 1 ते 3 पिल्लं देते। आता याच्यामध्ये काही शेळ्या 7 महिन्याला तिचा जो गाभण काळ असतो तो 5 महिन्याचा असतो, परत नंतरनं शेळी विल्यानंतरनं 1.5 ते 2 महिन्यामध्ये परत मग गाभण जात असते। तर हे जो कालावधी असतो तर तो 7 महिन्यामध्ये 1 ते 3 पिल्लं देते। तर करडे विक्री बरोबरच आपल्याला लेंडी खत, दूध, लेंडी खत तर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकरी वापरत आहेत आणि लेंडी खताचा भाव जो आहे तर तो 1 टन 1000 रुपयाला, तर हा लेंडी खताचा भाव आहे। दुधाला देखील खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण का या दुधामध्ये शेळी औषधी वनस्पती खात असल्यामुळे हिच्या दुधामध्ये जे आहेत तर ते औषधी गुणधर्म असतात। तसेच प्रशिक्षण घेऊन आता तुम्हाला जर शेळी पालनामधला खूप चांगला अनुभव आलाय आणि तुम्हाला वाटते की आपण दुसऱ्या शेळी पालकांना देखील चांगली माहिती सांगून आपण प्रशिक्षण घेऊ शकतो, तर हे प्रशिक्षण घेऊन सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये नफा कमवता येतो। तर सध्या बोकडाच्या मटणाचा वाढता दर व प्रचंड मागणी, आपल्याला माहिती आहे की बोकडाचं जे मटण आहे तर त्याचा 600 ते 700 रुपये किलो हा मटणाचा दर आहे। तसेच हे मटण इतकं महाग असून देखील लोकांची ही प्रचंड मागणी वाढलेली आहे। तसेच हे मटण अतिशय चवीला रुचकर आणि स्वादिष्ट असल्यामुळे देखील मागणी आहे। या व्यवसायामध्ये आवश्यकतेप्रमाणे जनावरे विक्री करण्याच्या पद्धती, हा जो व्यवसाय आहे तर या व्यवसायामध्ये आवश्यकतेप्रमाणे जनावरे विक्री करण्याच्या पद्धती आहेत। आता खेडेगावामध्ये शेळीला ATM मशीन देखील म्हणतात। जी काही अडचण आली, मुलांच्या फीस भरणं असो किंवा काही जरी संकट आलं तर लगेचच आपली शेळी ही बाजारामध्ये, मार्केटला उपलब्ध करता येते आणि त्याच्यापासून आपल्याला पैसे मिळवता येतात, तर त्याला ATM मशीन देखील म्हणतात। तर व्यावसायिक दृष्टिकोनातून जर हा व्यवसाय केला तर 40 ते 50% नफा मिळवणं हे सहज शक्य आहे। तर आता हे झाले शेळी पालनाचे फायदे। आता बघूयात आपण की शेळी पालनाचे काय तोटे आहेत। तर आता आपण बघितलं की शेळी पालनाचे काय फायदे आहेत, तर बघून घेऊयात की शेळी पालन अयशस्वी होण्याची काय कारणे आहेत, तसेच म्हणजे त्याला आपण तोटे देखील म्हणता येईल। तर अयशस्वी होण्याची जी कारणे आहेत तर ती बघूयात आपण। शेळी पालन व्यवसायाची अपुरी माहिती, तुम्हाला मी सांगितलं की थोडासा तरी अनुभव असायला पाहिजे, कुठून तरी प्रशिक्षण घेतलेलं पाहिजे। अर्धवट माहिती जी आहे तर त्याच्यामुळे देखील आपलं नुकसान होऊ शकतं।
त्याच्यामुळे पुऱ्या माहितीमुळे देखील अपयश आपला शेळी पालनाचा जो व्यवसाय आहे तर तो ठरू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे की योग्य जातीची निवड न करणं किंवा मग अतिशय चांगल्या ज्या काही बाहेर देशातून किंवा बाहेर राज्यातून आपल्या राज्यामध्ये आल्यात तर अशा शेळ्यांपासून सुरुवात करणं. तर याच्यामुळे देखील हा जो व्यवसाय आहे तर तो अपयशी ठरतो. याला दुसरं एक कारण म्हणजे की जे काही बंदिस्त शेळी पालन करत आहेत शेतकरी तर ते काय करतात की अर्धबंदिस्त शेळी फार्म मधून किंवा फिरस्त शेळी पालनामधून शेळ्या विकत घेतात आणि त्या बंदिस्त करतात. त्या शेळ्यांना असते फिरायची सवय, त्यामुळे त्या बंदिस्त केलं की त्या ट्रेसमध्ये जातात. तर त्याच्यामुळे मग ते त्यांना खाल्लेलं ट्रेसमध्ये गेल्यामुळे अंगी वगैरे लागत नाही, चारा वगैरे त्यांचं मन लागत नाही. आणि जे कोणी बंदिस्त शेळी पालन केलंय आणि ती जर शेळी फिरस्त शेळी पालकांना घेतली आणि ते जर फिरवायला लागले तर तिला ते वातावरण सूट होत नाही. तर ज्यांना बंदिस्त शेळी पालन करायचंय त्यांनी बंदिस्त फार्म मधून शेळी घ्या, ज्यांना अर्धबंदिस्त करायचंय त्यांनी अर्धबंदिस्त शेळी फार्म मधून शेळी खरेदी करा आणि फिरस्त ज्यांना शेळी पालन करायचंय त्यांनी फिरस्त मधून शेळी खरेदी करा. तर शेड व शेळ्यांच्या खरेदीवर अतिरिक्त व भरमसाठ खर्च करणे. मी तुम्हाला शेड जो आहे तर तो शेडवरती फक्त जे काही तुम्ही शेळी पालनामध्ये गुंतवणूक करणार आहेत तर तिथं फक्त तुम्ही 25% शेडवरती खर्च करा. तर शेळ्याच्या खरेदीवरती देखील सुरुवातीला जास्त अतिरिक्त नका खर्च करू. तुम्ही जर शेडच मोठा बांधला आणि शेड मोठा बांधला त्याच्यामध्ये शेळ्या भरपूर आणून ठेवल्या आणि त्याचं जर चांगलं आरोग्य व्यवस्थापन म्हणा, त्याच्या गोठ्याची स्वच्छता आली, त्याच्यामध्ये रोगजंतू त्याला आपल्याला म्हणता येईल की रोगजंतू जे असतात तर ते तुम्हाला नाही नष्ट करता आले तर याच्यामुळे काय होईल माहिती का, तुमच्या शेळ्या ह्या आजारी पडतील. त्यांचं चारा व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन तर हे बघणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर शेळी पालनासाठी लागणाऱ्या साहित्याची उपलब्धता कमी असणं. जे काही शेळी पालनासाठी साहित्य लागत आहे तर ते तुमच्याकडे उपलब्धता जी आहे त्याची तर त्याचं प्रमाण कमी असणं. अचानक दिनचर्यामध्ये बदल करणं. आता जे काही बंदिस्त कुठलंही शेळी पालनाचा प्रकार असो त्यांच्या जर तुम्ही अचानक दिनचर्यामध्ये जर बदल केला तरी देखील आता आपल्या खेड्यातले जेव्हा लोक असतात तर ते शहरात जातात तर ते अचानक त्यांच्या दिनचर्यामध्ये बदल होतो आणि ते म्हणतात की राहावंसं वाटत नाहीये, इथं करमत नाहीये, मन नाहीये लागत. तर तेव्हा ह्या ज्या शेळ्या आहेत तर हे प्राणी असल्यामुळे ह्या बोलू नाही शकत. त्याच्यामुळे दिनचर्यामध्ये बदल करणं हे देखील आपल्या शेळी पालनाचं अपयशाचं कारण ठरू शकतं. प्राथमिक आजारावर लक्ष न देणं. जे काही तुमच्या शेळीमध्ये प्राथमिक आजार आहेत तर त्या आजारावरती लक्ष द्या. वेळोच्या वेळी औषध उपचार करा. डॉक्टरांचे नंबर तुमच्याकडे असू द्या. गोठ्यातील नोंदी, जंत निर्मूलन, लसीकरण, गोठा व्यवस्थापन या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं. आता बऱ्याच वेळेस आपण सांगतो की हा गोठा माझा आहे, हे आहे, पण याच्या आपल्याकडे नोंदी नसतात. आणि जेव्हा एखादा जर ग्राहक जर विकत शेळी घ्यायला जर आला तर काय होतं माहिती का, तो म्हणतो की तुमच्या शेळीला तुम्ही जंतनाशक दिलंय का, लसीकरण केलंय का, तर याची आपल्याकडे नोंदी नसते. तर शेळ्यांची संख्या जास्त व तुलनेने चारा व खुराक कमी असणे. आता पावसाळ्यामध्ये तर हिरवा चारा असतो. शेळ्यांची संख्या जास्त व तुलनेने चारा खुराक कमी असणे. आता शेळ्या आपल्याकडे खूप जास्त आहेत आणि आपल्याला जर चारा व्यवस्थापन नाही जमलं तर मग त्यांची शेळ्यांची उपासमार होते. त्याच्यामुळे त्या कमकुवत होतात. कमकुवत झाल्या तर त्यांना भाव नाही भेटणार चांगला. हे साहजिकच गणित आहे. किंवा मग ऐन पावसाळ्यामध्ये आपल्याकडे सुका चारा उपलब्ध नसणे. तर इत्यादी सगळ्या गोष्टी आहेत. किंवा चारा किंवा खुराकचा कमी वापर करणे, औषधांचा जास्त वापर करणे. तर हे चारा व्यवस्थापनामध्ये तसं नका करू. एका शेळीला जो आहे तर तो ओला चारा 3 ते 4 किलो लागतो. तसेच सुका चारा जो आहे तर तो 1 ते 2 किलो लागतो दररोज. खुराक जो आहे तर तो शेळीला आपले 250 ग्रॅम देऊ शकता. गाभण अवस्थेमध्ये योग्य काळजी न घेणं. गाभण अवस्थेमध्ये देखील शेळीची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. कारण का तिच्या पोटामध्ये जे करडं वाढत आहेत तर त्यांच्यापासूनच आपल्याला उत्पन्न भेटणार आहे. त्याच्यामुळं त्या शेळीची काळजी देखील करा. एकाच वेळी जास्त शेळ्या विल्यानंतर करडांचे योग्य व्यवस्थापन न करणं. आता याच्यामध्ये काय होतं माहिती का,
एखाद्या वेळेस जर एक शेळी विली तर ठीक आहे, आपण तिचं व्यवस्थापन करू, पण बऱ्याच शेळ्या जर एखाद्या वेळेस जर त्या विल्या तर मग काय होतं माहिती का, लहान करडं जे असतात तर त्यांना चीक पाजणं किंवा दूध पाजणं ह्यांचं जे मॅनेजमेंट असतं तर ते व्यवस्थित नाही जमलं की मग आपली करडं अशक्त तर होतात किंवा मग ती त्याच्यामध्ये मरतुकीचं तर प्रमाण वाढतं. तर विक्री नियोजन करताना बाजार व ग्राहकांची माहिती नसणं. आता तुम्ही विक्री करत आहेत, तर विक्री करताना बाजार जे असतात तर माहिती असायला पाहिजे की नेमकं बाजारामध्ये काय परिस्थिती चालू आहे, कुठल्या ह्याच्यामध्ये कुठली शेळी कुठल्या भावामध्ये कसं विकली जाते हे, आणि ग्राहकांची देखील तुम्हाला माहिती नसणं, म्हणजे कुठल्या ग्राहकांना शेळी लागते किंवा कुठल्या ग्राहकांना शेळी बोकड पाहिजे आहे, तरी ग्राहकांची देखील तुम्हाला माहिती नसते. तर ही सगळी कारणे आहेत की शेळी पालन अपयशी ठरण्याची. तर याच्यामधील तुम्ही काही चुका नका करू जेणेकरून आपल्याला आपलं नुकसान होऊ शकेल. तर तुम्हाला मी सांगितलं की अपयशी होण्याची कारणे. आता आपण बघूयात की शेळी पालनातील आव्हाने म्हणजे चॅलेंजेस. तर काय आहेत बाबा की आव्हाने, त्याला आपण म्हणजे पुढील भविष्यातील धोके देखील म्हणता येईल. तर ग्रामीण अशिक्षित वर्गाकडून असंघटितरित्या हा व्यवसाय केला जातो. खेडेगावातील जे लोक असतात तर ते एकत्र येऊन व्यवसाय नाहीत करत, प्रत्येक जण वेगवेगळं करत असतो, त्याचं कुणाचं काही कोणाला घेणं देणं नसतं, आपल्याला तसं म्हणता येईल. तर हे एक धोकाच आहे. तर पैदाशीकरिता जातीवंत बोकडांची कमतरता. तर जे काही आपण काय होतं माहिती का, जातीवंत बोकडांची पैदास का भेटत नाही, कारण का आपण लहान वयामध्येच करडांची विक्री करतो, त्याच्यामुळे आपल्याला जातीवंत बोकडं जी आहेत तर ती भेटत नाही. तसेच जी काही पैदास करण्याची आधुनिक तांत्रिक जी माहिती आहे तर ती माहिती आपल्याला नसणे किंवा त्या माहिती अर्धवट असणे, किंवा मग ज्या काही पैदाशीसाठी ज्या कार्यशाळा असतात तर त्या आपल्या गावामध्ये किंवा आपल्या भागामध्ये राबविल्या जात नाहीत. तर हे एक आव्हान आहे. वाढतं शहरीकरण, लागवडीखालील वाढते क्षेत्र, यामुळे दिवसेंदिवस चराऊ क्षेत्रामध्ये घट. तुम्हाला माहिती आहे की शेळी हा फिरस्ता प्राणी आहे. बंदिस्त करण्याची वेळ जी आली शेळीवरती तर ती वाढतं शहरीकरण, लागवडीखालील वाढते क्षेत्र, तसेच चराऊ कुरणे जी आहेत तर ती त्यांचं प्रमाण देखील कमी झालं. आपल्या एक 5-10 वर्षापूर्वी बऱ्याच आपल्याकडे पडीक जमिनी होत्या, पण त्या आता सगळ्यांनी वाहित करून घेतल्यात. तर मग पडीक जमिनी देखील नाही आहेत शेळी चरण्यासाठी. तसेच आधुनिक चारा, मुरघास, हायड्रोपोनिक, तर यांचा जास्त वापर करणे, यांचा जास्त वापर केल्यामुळे हे देखील फायद्याचे चारे आहेत शेळी पालनामध्ये, पण यांचा जर जास्त वापर जर केला तर हे देखील आपल्याला याचा जर जास्त वापर केला तुम्ही तर हा देखील एक धोका ठरू शकतो. तर मर्यादित विविध पशुवैद्यकीय आणि रोग निदानाच्या सुविधा, तर ह्या ज्या सुविधा आहेत तर त्या मर्यादितच सुविधा आहेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास अडचणी आहेत. तर जे काही नवीन तंत्रज्ञान निघत आहे तर ते प्रत्येक शेळी पालकापर्यंत पोहोचायला पाहिजे असं मला देखील वाटतं, परंतु ते प्रत्यक्षरित्या नाही पोहोचत. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम होण्यास तिथं आपल्याला अडचणी येतात, आपण नाही होऊ शकत. गुंतवणुकीवर मर्यादा. आता गुंतवणूक जी आहे, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत तर ते आपल्या परिस्थितीनुसार आपण कुठल्याही गोष्टीवर, तुम्ही शेळीवरती गुंतवणूक करा, कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्ही जर गुंतवणूक करत असाल तर आपण बजेट बघत असतो. तर जितकं काही बजेट आहे त्यानुसार, आणि कमी गुंतवणूक केली याचा परिणाम हा आपल्या उत्पादनावर होत असतो. तसेच मर्यादित अर्थसहाय्य. आता सरकारकडून जे अर्थसहाय्य होत आहे किंवा काही वित्तीय संस्था आहे तर त्यांच्याकडून एक मर्यादित स्वरूपामध्येच आपल्याला अर्थसहाय्य भेटतं. तर कृत्रिम रेतन, शेळी पालनामध्ये देखील हे खूप धोक्याची घंटा आपल्याला म्हणता येईल. तर आपल्यापैकी जे कोणी कृत्रिम रेतन करत असतील तर ते नका करू. शेळ्यांची निर्यात. आपल्या
ज्या काही राज्यातील, आपल्या जिल्ह्यातील, आपल्या गावातील ज्या शेळ्या आहेत तर त्या शेळ्या इतर बाहेर राज्यामध्ये पाठवणं तर हे सगळे जे होते तर ते शेळी पालनाचे धोके होते आपल्याला. म्हणजे समोर चालून काय धोके येऊ शकतात शेळी पालनामध्ये, तर मी याची तुम्हाला माहिती दिली. तर आता आपण बघितलं की शेळी पालनातील फायदे, शेळी पालन अपयशी ठरण्याची कारणे आणि आव्हाने. चला तर आता बघूयात की शेळी पालनाचं जे विक्री व्यवस्थापन आहे तर ते कसं असायला पाहिजे. आता एक मार्केटमध्ये जर तुम्ही बघायला गेलेत तर सगळेजण काय म्हणतात की ईद मार्केट जर बोकड विकायचा तर ईद मार्केटला खूप जास्त पैसा येतो. पण ते जे ईद मार्केट आहे तर ते लकी ड्रॉ आहे. जर लागली लक तर मग पैसा चांगला भेटतो, पण नाही भेटला तर मग परत तो जो बोकड आहे तर त्याला 1 वर्षापर्यंत नंतरनं सांभाळण्याची आपल्याला जबाबदारी घ्यावी लागते. तर तुमच्याकडे जे बोकड करडे जे जन्म घेणार आहेत तर त्यांचं जे विक्रीचं व्यवस्थापन आहे तर ते काय करा माहिती का, 10 ते 15% बोकड जे आहेत जे चांगले दष्टपुष्ट आहेत तर ते तुम्ही पैदाशीसाठी ठेवा, जेणेकरून त्या बोकडापासून तुम्हाला देखील चांगले करडे, चांगली पिल्ले भेटू शकतील. 10 ते 15% बोकड तुम्हाला ईद मार्केटला तर विकायचंच ना, तर 10 ते 15% बोकड हे तुम्ही ईद मार्केटसाठी तयार करा, जे देखील दिसायला चांगले, रुबाबदार आणि देखणे आहेत असे. तर 40 ते 50% बोकड जे आहेत तर ते तुम्ही स्थानिक बाजारात विक्रीसाठी तयार करावेत. जी काही तुमचं लोकल मार्केट असतं, जिथून तुम्ही शेळ्यांची खरेदी विक्री वगैरे सगळ्या गोष्टी करत असतात, तर इथं तुम्ही 40 ते 50% जी बोकडं उरतील तर ती तुम्ही आपल्या लोकल मार्केटला तुम्ही विका. तर हे झालं बोकडाचं, असं तुम्ही विक्री व्यवस्थापन करू शकता. संपूर्णच भर एकाच मार्केटवरती नका देत बसू. आता मी तुम्हाला सांगायचं विसरून गेले की बोकड पालन हा देखील एक शेळी पालनामधीलच भाग म्हणता येईल आपल्याला. पण मी तुम्हाला या चारही व्हिडिओमध्ये नाही सांगितलं बोकड पालन. काय होतं माहिती का, बाहेर राज्यातून बोकड आणणं किंवा इथूनच तुम्हाला जे काही किंवा इथूनच जवळपासून बोकड घेणं, तर ते तुम्ही घेतात लहान पिल्ले, तर ते मग वाढण्यासाठी हे करण्यासाठी, आणि ते जर ट्रेसमध्ये गेलात तर मग किंवा एखाद्या वेळेस जर एखादं बोकड कुठल्या कारणास्तव जर दगावलं, जर ते मेलं, तर मग आपला जो त्याच्यावरती तुम्ही 4-5 हजार किंवा 3-4 हजार गुंतवले आहेत तर ते तिथं तुमचा त्याच्यावरचा नफा सगळा संपून जातो. त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की नाही आज इतका फटका बसला, आपले इतकं नुकसान झालं, त्याच्यामुळे तुम्ही ट्रेसमध्ये जाऊ शकतात. हे एक नवीन शेळी पालन जर तुम्ही करत असतात तर बोकड पालनाचा हा विचार नका करू. तर बोकडाची विक्री करताना ही शक्यतो त्याच्या वजनानुसार करावी. बरेच जण आता वजनानुसार करतायत, तर त्याची विक्री तुम्ही जे काय आहे तर त्या विक्रीचं सूत्र आहे बोकडाचे वजन गुणिले प्रचलित मटणाचा दर भागिले 2. जे काही आता बोकडाच्या मटणाचा जो दर आहे 700-600 रुपये किलो, तर बोकडाचं वजन 10 आणि आपलं प्रचलित मटणाचा दर 600 असू द्या, आपण 600 पकडू, तर 6000 रुपये होईल. तर 6000 रुपये जर झाले तर भागिले तर बोकड विक्रीसाठी जे काही सूत्र आहे तर ते सूत्र आहे बोकडाचं वजन गुणिले प्रचलित मटणाचा दर भागिले 2. तर या सूत्राचा वापर करून तुम्ही तुमच्या बोकडाची विक्री करू शकता. जे काही प्रचलित मटणाचा दर आहे तुमचं 600 रुपये किलो असू द्या, 700 रुपये किलो असू द्या, प्लस आपलं जे बोकडाचं वजन आहे तर ते तुम्ही घ्यायचं. आता मटणाचा दर आहे 600 रुपये, बोकडाचं वजन आहे 20 किलो पकडू आपण, तर 12,000 रुपये जे आहेत तर त्याला भागिले 2 तर किती झाले 6000 रुपये. तर 6000 रुपयाच्या जेमतेम आपला बोकड गेला पाहिजे. तर याच्यामध्ये कमी जास्त देखील मार्केटनुसार असतात, तर कमी जास्त होऊ शकतात. तर प्रति नर मादी किती खर्च आला त्यानुसार किंमत ठरवा. आपली जी नर मादी करडे जन्मल्यापासून तिच्यावरती किती खर्च आला आहे आपल्याला, तर त्यानुसार आपल्या करडांची, बोकडांची, शेळ्यांची किंमत ठरवा. पैदाशीचे बोकड पाठी विकताना जास्त दर ठेवा. जेव्हा तुम्ही पैदाशीचे बोकड आणि पैदास करण्यासाठी पाठी विकत आहेत तर तेव्हा त्याच्या किमती ज्या आहेत तर ते जास्त ठेवा.
विक्री करण्यासाठी सोशल मीडियाचा देखील वापर तुम्ही करू शकता. आता मी याच्यामध्ये जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा मला बऱ्याच शेळी पालकांनी ग्रुप सांगितले की हा ग्रुप आहे, आम्ही याच्यावरती शेळीचा फोटो टाकतो, शेळीचं वय टाकतो, तिचं वजन टाकतो, ती आता गाभण आहे की पिल्लांची आहे की नुकतीच खाली आहे, तर ही शेळीचं जे आहे वैशिष्ट्य, जे काही तिची सध्याची परिस्थिती आहे तर ती टाकतो आम्ही. तर बऱ्याच त्यांना तिथं कमेंट येतात की तुमची शेळी या किमतीला किंवा या रुपयाला गेली पाहिजे म्हणून. त्याच्यानुसार आपल्याला कळतं की बाबा आपल्या शेळीची जी किंमत आहे तर ती आपण किती ठरवायला पाहिजे. योग्य वेळी विक्री, बाजार आणि ग्राहक वर्गांशी सतत संपर्क. योग्य वेळी विक्री करा. जर आपल्याकडे आहे योग्य वेळी विक्री करा तुम्ही. तसेच बाजार आणि ग्राहक वर्गांशी सतत संपर्कामध्ये राहा. तर हे झालं विक्री व्यवस्थापन. तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या जी काही पाटी आहे, जी काही बोकड आहे, शेळ्या आहेत, तर त्याची या पद्धतीने तुम्ही विक्री करू शकता. आता आपण बघूयात की शासकीय योजना, याच्यासाठी काय शासकीय योजना आहेत. तर आता सध्या चालू असलेली म्हणजे NLM म्हणजेच की नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन. तर ही जी योजना आहे तर ती 1 कोटीपर्यंतची योजना आहे. याच्यामध्ये 50% अनुदान आहे. तर दुसरी जी आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी पालन योजना. तर ही जी अशा बऱ्याच काही योजना आहेत बरं. तर ह्या योजना काही कालावधीसाठी सांगतात की तुम्ही फॉर्म भरू शकता, हे भरू शकता. एक मर्यादित कालावधी असतो, आपल्याला असं म्हणता येईल. याचा एक मर्यादित कालावधी असतो. तोपर्यंत जर आपण फॉर्म भरला, जी काही त्याची प्रोसेस असते तर ती जर केली तर मग आपल्याला या ज्या काही योजना आहेत तर त्यांचा आपल्याला लाभ भेटू शकतो. जी काही अहिल्यादेवी शेळीपालन योजना आहे तर त्याच्यामध्ये 90% शेळीपालनावरती अनुदान आहे. दुसरं म्हणजे पशुधन विमा योजना. जर तुम्ही तुमच्या शेळ्यांचा जर विमा काढलेला असेल, ही देखील खूप चांगली योजना आहे. विमा जर काढलेला असेल तर तुमची शेळी एखाद्या आजाराने दगावली किंवा आकस्मिक तिची मर झाली, अचानकचपणे जर मेली आणि तुम्ही जर तिचा विमा काढलेला असेल तर तुम्हाला तुमच्या शेळीची ही किंमत भेटली जाते. तर ह्या अशा बऱ्याच काही योजना आहेत. मी तुम्हाला इथं 3च दाखवल्या आहेत. तर वारंवार गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम असतात, आणि तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की शेळी पालनावरती जितक्या जास्त स्कीम योजना आहेत तशा स्कीम आणि योजना इतर दुसऱ्या कुठल्याही व्यवसायावरती नाही आहेत. तर ह्या योजनेचा, शासकीय योजनेचा एक असा म्हणजे काय फायदा असतो की पशुपालक जे आहेत किंवा जे करू इच्छित आहेत शेळीपालन, तर त्यांच्यासाठी प्रोत्साहन म्हणून ह्या योजना काढल्या जातात. तर वारंवार तुम्ही जर संपर्कामध्ये राहिले तर मग तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. आणि योजनेला तुम्ही अर्ज वगैरे केल्यानंतर ना त्याचा पाठलाग करत चला की अर्ज केलाय, असं काम झालं असं म्हणून थांबत नका जाऊ. त्याचा पाठलाग करा. जे काही कागदपत्र असतात तर ती अगोदरच आपल्याकडे रेडी असायला पाहिजे. याच्यामध्ये काय लागतं, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ग्रामपंचायतचं ना हरकत प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही जो काही व्यवसाय करतायत तर ते ग्रामपंचायत सांगतात की आम्हाला काही हरकत नाहीये म्हणून. तर ते ना हरकत प्रमाणपत्र, तसेच तुम्हाला प्रशिक्षण देखील असायला पाहिजे, प्रशिक्षण प्रमाणपत्र, आणखीन अनुभव सर्टिफिकेट देखील तुमच्याकडं असायला पाहिजे. अशा काही प्रमाणपत्र असतात. तर ते तुम्ही बघून तुमच्याकडे ते उपलब्ध करून ठेवा. योजना आली की फॉर्म भरून नक्कीच तुम्ही शासकीय योजनाचा लाभ घ्या. तर आता आपण शेळीपालनातल्या सर्व गोष्टी बघितल्या. तर आपल्याला वार्षिक खर्च किती आहे आणि आपलं उत्पादन किती आहे तर हे देखील बघणं तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. तर कसे माहिती का, आपण 12 महिन्याचं 1 वर्ष पकडतो, तसं शेळीपालनामध्ये हे 14 महिन्याचं 1 वर्ष पकडलं जातं. तर याच्यामध्ये जे आहे तर ते आपण सुरुवातीला काय केलं की 10 शेळ्या तुम्ही कमीत कमीत 1 शेळीपासून सुरुवात करू शकता, 2 शेळ्यापासून. पण मी इथं तुम्हाला 10 शेळ्यांचं वार्षिक खर्च आणि उत्पादन दिलेलं आहे. तर ज्या काही 10 शेळ्या आणि 1 बोकड आहे तर तो आपण सरासरी 1 लाख रुपये मध्ये घेतलेला आहे. 10 शेळ्या आणि 1 बोकड जो आहे तर तो आपण 1 लाख रुपये मध्ये घेतलेला आहे. तर संपूर्ण शेड बांधणीसाठीचा जो खर्च आहे तर तो आपण 35,000 रुपये पकडला आहे. याच्यामध्ये तुमचे सिमेंट पोल आले, वर्दीचे पत्रे आले, तुमची ताडपत्री आली, नंतर तुमचं मुरुमाचं धुम्मस आलं, मुरुम आला, जी काही तुम्हाला शेड बांधण्यासाठीची जी मजुरी आहे तर ती मजुरी देखील या 35,000 रुपये याच्यामध्येच आली.
तर खुराक काही प्रमाणामध्ये, आता शेळीपालन हा व्यवसाय शेतकरी करत आहेत म्हणल्यानंतर त्यांच्याकडे ओला चारा आणि सुका चारा तर हा उपलब्ध असणारच। याच्यामध्ये आपण खुराकाचाच खर्च फक्त पकडलेला आहे। तर त्याच्यामध्ये तुमची सरकी पेंड असतो, ज्याला आपण खपरी पेंड म्हणू, शेंगदाणा पेंड असो किंवा जे काही तुम्हाला आणखीन दुसरा खुराक लागणार आहे, तर याच्यासाठी आपण 20,000 रुपये पकडूयात। जे काही तुम्ही शेळ्यांना जंतनाशक करणार आहेत, जे लसीकरण देणार आहेत, तर त्याचा खर्च आपण वार्षिक खर्च म्हणू आपण त्याला, तर तो 5,000 पकडूयात। तर असा सगळा मिळून जो खर्च आहे तर तो आपला 1,60,000 रुपये खर्च होत आहे सुरुवातीला। आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे की आपल्याला शेळ्या हे आपण सुरुवातीला 10 घेतलेल्या आहेत, ती आपली शेळ्यावरती आपण वन टाइम इन्व्हेस्टमेंट केली आहे। तसेच शेडवरती जो आपण 35,000 रुपये खर्च केला आहे, हे देखील आपली वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे। नंतर आपल्याला शेडवरती खर्च करायची काही गरज नाही। तर आता आपण बघूयात आपल्याला शेळ्यापासून काय उत्पादन भेटलं। तर शेळ्याचं जेव्हा एक वेत होतं, तर याच्यामध्ये काही शेळ्या काय करतील, 1 करडू देतील, काही शेळ्या 2 करडू देतील किंवा काही 3 देतील। तर आपण याच्यामध्ये सरासरी 2 करडे पकडलेले आहेत। तर 10 शेळ्यांपासून 2 करडे म्हटलं तर झाले आपले 20 करडे। तर पहिल्या वेतामध्ये आपल्याला भेटले 20 करडे आणि जेव्हा शेळ्यांचं दुसरं वेत होईल तेव्हा भेटले आपल्याला 20 करडे, सेम पहिल्यासारखंच। काही 1 करडू देतील, काही शेळ्या ज्या आहेत तर त्या जुळी करडी देतील किंवा काही तिळी करडी देतील। तर असं मिळून आपण 2 वेतातील करडे जे आहेत तर ते 40 करडे झाले। तर हे जे करडे आहेत तर ते आपल्याला 4 ते 5 महिन्यानंतर विकायचे आहेत। जितकं तुम्ही काही त्याचं संगोपन चांगल्या प्रकारे करतील तर तितकी जास्त चांगली किंमत तुम्हाला मार्केटला भेटणारच आहे। तर त्यानुसार काय करा, आपण करडांची जी किंमत आहे 5-6 महिन्याच्या, तर ती पकडली 6,000 रुपये। तर 6,000 गुणुले आपल्याकडील करडांची संख्या तर 40, तर त्याचं टोटल गणित जे आहे तर ते आलेलं आहे 2,40,000 रुपये। तर जी काही पिल्लं जी आहेत लहान करडी, तर ती 1.5 महिन्यापर्यंत तर आपल्या आईचं दूध पित असतात। नंतर जे काही 5-6 महिन्यापर्यंत वाढवण्याचा जो खर्च आहे तर त्यांच्यावरती आपण एक 10,000 रुपयाला असं पकडूयात। तर 2,40,000 मधून जर आपण 10,000 वजा केले तर येतील आपल्याकडे 2,30,000 रुपये। ठीक आहे, तर ही आपल्याला करडांपासून मिळालेली किंमत आहे। तर आपला खर्च आलेला आहे 1,60,000 रुपये। तर उत्पादन वजा खर्च म्हणजेच आपला निव्वळ नफा होणार आहे। तर आपण तेच केलं असता आपल्याला निव्वळ नफा भेटला आहे 70,000 रुपये। तर हा तुमचा निव्वळ नफा झाला शेळी पालनामधला। तर याच्यामध्ये आणखीन काय होईल, जर तुम्ही जी काही तुमची शेळ्यांची देखभाल आहे किंवा जे काही गोठा व्यवस्थापन आहे त्याच्यासाठी जर एखादा माणूस किंवा मजूर जर ठेवला असेल तर त्याची मजुरी तुम्हाला याच्यामधून वजा करावी लागणार आहे। तसेच जर तुम्ही ठेवला नसेल तर हे पैसे हे तुम्हालाच भेटणार आहेत। तर दुसरी गोष्ट म्हणजे जर याच्यामध्ये जर तुम्ही शासकीय योजनांचा जर लाभ घेतला असेल, त्याच्यामध्ये बऱ्याच योजना आहेत, काही 40% आहेत, काही 50% आहेत, काही 90% आहेत, काही 80% आहेत। तर आपण सरासरी पकडूयात की याच्यामध्ये तुम्ही जी काही 50%ची जी काही शासनाची योजना आहे तर त्या योजनेचा तुम्ही लाभ घेतला आहे। आता तुमचा 1,60,000 रुपये खर्च झालाय, शासनाचे 50% अनुदान भेटले म्हणल्यानंतर ह्याचे आपल्या खर्चाच्या 50%, तर 80,000 रुपये हे देखील तुम्हाला शासनाकडून भेटणार आहे। तर हा देखील तुमचा निव्वळ नफाच या ठिकाणी होणार आहे। तर आपण हा बघितला शेळी पालनामधील वार्षिक खर्च आणि उत्पादन। जर या ठिकाणी जर तुम्ही म्हटले की करडे आम्हाला 5-6 महिन्याची विकायची नाही, मोठे करून विकायचे आहेत, तर तुमचा त्याच्यावरती थोडासा खर्च होईल, पण त्याच्यापासून देखील तुम्हाला खूप चांगले पैसे भेटतील। आता याच्यामध्ये बरेच शेतकरी ज्या काही 10 पाटे आणि 10 बोकड आहेत ते फक्त बोकड विकतील 1 वर्षानंतर, त्याला देखील चांगली किंमत भेटेल, 10-12,000 रुपये पर्यंत किंमत भेटू शकते। तर जर चांगलं तुम्ही त्याचं पालन पोषण केलं तर, आणि जी काही पाट आहे तर ती पाट परत वाढवून तिचं वय आलं, ती वयात आल्यानंतर परत तिला बोकड क्रॉस करून तेव्हा तुम्ही जेव्हा गाभण ठेवतील तेव्हा देखील तिच्यापासून तुम्हाला पिल्लेच होणार आहेत। तर हे काही जे तुमचं शेळ्यांचं उत्पादन आहे तर ते चालूच राहणार आहे। शेळीचं एक वेत झालं की परत ती गाभण राहणारच आहे, परत नंतर तिच्या पिल्लांचं पोषण आहेच, नंतर लहान करडू आहे। तर ही जी सगळी प्रक्रिया आहे तर ती चालूच राहणार आहे आणि शेळी पालनापासून नक्कीच तुम्हाला चांगला फायदा हा भेटणार आहे।
आता काही यशस्वी शेळी पालन उद्योजक जे आहेत, जिथे मी प्रत्यक्ष जाऊन भेटी दिल्या, फोनवर त्यांच्याकडून खूप चांगली माहिती घेतली, त्यांचे वाईट अनुभव, त्यांचे चांगले अनुभव ऐकले. तर अशामध्ये म्हटलं तर जाधव गोट फार्म जे आहे आपलं पालखेड गाव आहे, वैजापूर तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, हे जे आहेत शेळीपालक उद्योजक, तर ते बीटलवरती खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. सुरुवातीला ते नोकरी करत होते, परंतु त्यांनी नोकरीमध्ये काही इंटरेस्ट नाही दाखवला, तर ते शेळीपालनामध्ये उतरले. तर आत्तापर्यंत त्यांच्याकडे जवळपास 30 ते 40 लाखाच्या शेळ्या ह्या त्यांच्याकडे एकूण शेळ्या आहेत. एकूण शेळ्या 30 ते 40 लाखाच्या आहेत. दुसरे आहेत आधुनिक शेती गोट फार्म. तर हे आहेत गोविंदपूरवाडी तालुका, जिल्हा परभणीचे आहेत हे. तर यांचा देखील अर्धबंदिस्त फार्म आहे. तर यांच्याकडून देखील मला खूप चांगली माहिती भेटली. हे देखील अर्धबंदिस्त शेळी पालन करत आहेत. आता स्वराज गोट फार्म, तर चिखलठाण्याला आहे हा फार्म, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. यांचं देखील अर्धबंदिस्त शेळी पालन आहे. यांच्याकडे गावरान आणि उस्मानाबादी शेळ्या आहेत. तर त्यांनी गावरान आणि उस्मानाबादी शेळीपासून सुरुवात करून देखील खूप चांगलं उत्पन्न जे आहे तर ते मिळवलेलं आहे. तसेच चव्हाण गोट फार्म, गावाचं नाव नारायण गव्हाण, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. तर हे देखील अर्धबंदिस्त शेळी पालन करतायत. आणि ॲग्रोवन गोट फार्म, गावाचं नाव पाल, तालुका फुलंब्री आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर यांच्यापैकी तुम्हाला जे जवळचे वाटतील तर यांच्या फार्मवरती तुम्ही भेटी देऊ शकतात, त्यांचे अनुभव ऐकू शकतात. त्यांच्याकडून देखील तुम्हाला बरंच काही शिकायला भेटेल. फक्त त्यांना एकदा आठवण करून द्या की आम्ही व्हाईट गोल्ड ट्रस्ट इथं तुमचा नंबर बघितला होता. आपल्या शेतकरी सेवाभावी संस्थेचं जर नाव सांगितलं तुम्ही तर ते नक्कीच आणखीन खूप जास्त चांगली मदत करतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांनी देखील कमीत कमी शेळ्यापासून सुरुवात करून खूप चांगल्या स्तरावरती पोहोचले आहेत. तर तुम्हाला ज्या काही शेळीपालनातील अधिक माहिती घ्यायची असेल तर त्याच्यासाठी माझा जो नंबर आहे 9226053849, तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता.